नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं बोल कबड्डी या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. 72वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा वडोदरा गुजरात येथे दिनांक 24 मार्च पासून सुरुवात झाली आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसातील सर्व सामन्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. 72वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला सामना चंदीगड आणि झारखंड या दोन संघात झाला. एकतर्फी झालेल्या या सामन्यामध्ये चंदीगड संघाने झारखंड संघावर 76-32 असा मोठा विजय मिळवला. 72वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा सामना इंडियन रेल्वे आणि ओडिशा या संघात झाला. एकतर्फी झालेल्या सामन्यामध्ये इंडियन रेल्वे संघाने ओडिशा संघावर 73-23 असा मोठा विजय मिळवला. या स्पर्धेतील तिसरा सामना पंजाब आणि गुजरात या दोन संघात झाला. अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यामध्ये यजमान गुजरात संघाने पंजाब संघावर 46-44 असा अवघ्या 2 गोलांनी विजय मिळवला. या स्पर्धेमधील चौथा सामना तमिळनाडू आणि मणिपूर या दोन संघात झाला. एकतर्फी झालेल्या या सामन्यामध्ये तमिळनाडू संघाने मणिपूर संघावर 75-16 असा मोठा विजय मिळवला. 72वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा पाचवा सामना उत्तर प्रदेश आणि विदर्भ या दोन संघात झाला. अतिशय रोमांचक झालेल्या या सामन्यामध्ये उत्तर प्रदेश संघाने विदर्भ संघावर 49-45 असा विजय मिळवला. या स्पर्धेतील सहावा सामना तेलंगणा आणि जम्मू काश्मीर या दोन संघात झाला. अतिशय रोमांचक झालेल्या सामन्यामध्ये जम्मू काश्मीर संघाने तेलंगणा संघावर 43-34 असा विजय मिळवला. या स्पर्धेतील सातवा सामना हरियाणा आणि आंध्र प्रदेश या दोन संघात झाला. एकतर्फी झालेल्या सामन्यामध्ये हरियाणा संघाने आंध्र प्रदेश संघावर 49-30 असा विजय मिळवला. या स्पर्धेतील आठवा सामना बिहार आणि केरळ या दोन संघात झाला. अतिशय अटीतटीचा झालेल्या सामन्यामध्ये बिहार संघाने केरळ संघावर 35-32 असा विजय मिळवला. 72वी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा नववा सामना राजस्थान आणि छत्तीसगड या दोन संघात झाला. एकतर्फी झालेल्या सामन्यामध्ये राजस्थान संघाने छत्तीसगड संघावर 79-28 असा विजय मिळवला. या स्पर्धेतील 10वा सामना महाराष्ट्र आणि दिल्ली या दोन संघात झाला. अतिशय रोमांचक झालेल्या सामन्यामध्ये महाराष्ट्र संघाने दिल्ली संघावर 52-37 असा विजय मिळवला. या स्पर्धेतील 11वा सामना कर्नाटक आणि त्रिपुरा या दोन संघात झाला. एकतर्फी झालेल्या सामन्यामध्ये कर्नाटक संघाने त्रिपुरा संघावर 88-23 असा मोठा विजय मिळवला. या स्पर्धेतील 12वा सामना गोवा आणि पश्चिम बंगाल या दोन संघात झाला. रोमांचक झालेल्या सामन्यामध्ये गोवा संघाने पश्चिम बंगाल संघावर 56-42 असा विजय मिळवला. या स्पर्धेतील 13वा सामना मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या दोन संघात झाला. एकतर्फी झालेल्या सामन्यामध्ये मध्य प्रदेश संघाने उत्तराखंड संघावर 64-33 असा विजय मिळवला. या स्पर्धेतील 14वा सामना सर्व्हिसेस आणि झारखंड या दोन संघात झाला. एकतर्फी झालेल्या सामन्यामध्ये सर्व्हिसेस संघाने झारखंड संघावर 71-24 असा एक मोठा विजय मिळवला. या स्पर्धेतील 15वा सामना पॉंडिचेरी आणि ओडिशा या दोन संघात झाला. एकतर्फी झालेल्या सामन्यामध्ये पॉंडिचेरी संघाने ओडिशा संघावर 53-35 असा विजय मिळवला. या स्पर्धेतील पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना हिमाचल प्रदेश आणि पंजाब या दोन संघात झाला. एकतर्फी झालेल्या सामन्यामध्ये हिमाचल संघाने पंजाब संघावर 51-33 असा विजय मिळवला. मंडळी, पहिल्या दिवसाचे सगळे सामने आपल्याला एकतर्फी पाहायला मिळाले. झारखंड, ओडिशा आणि गतवर्षी सेमीफायनल खेळलेला पंजाब या दोन संघांना प्रत्येकी 2-2 पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. मंडळी, 72वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील सर्व माहिती आणि अपडेट्स आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.